नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवली आहे कारल्याच्या गोल चकत्यांची चमचमीत भाजी। त्यासाठी मी इथे कारले हे स्वच्छ म्हणजे कापून घेतलेले आहे आणि त्यामधले पूर्ण बिया काढून घेतलेले आहे। आता हे आपण धुवून घेऊया। आता मी कढईमध्ये जास्तचे तेल घातलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे घालायचे आहे। नंतर बारीक कापलेला लसूण घालायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसूण कुटून घातला तरीही चालेल। आता मी हळद घातली आहे आणि लगेच आपल्याला हे कारले पाण्यामधून असे निथळून यामध्ये घालायचे आहे। असे केल्यामुळे आपल्याला वरनं कारल्यामध्ये पाणी घालावे लागत नाही। आता हे छान आपण तेलामध्ये छान असे परतवून घेऊया आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आहे। कारल्याला थोडीशी मीठ जास्तच घालावे, त्यामुळे कारले जास्त कडू होत नाही। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे आणि छान असे हे कारले आपल्याला मस्त मंद आचेवरती शिजवायचे आहे आणि छान असे परतवून घ्यायचे आहे। आता छान हे कारले परतल्या गेल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा बारीक कापलेला गूळ घालणार आहे। हे बघा, मी इथे काही गूळ बारीक कापून घेतलेला आहे। हे आपल्याला आता 5 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला हे छान असे परतवून घ्यायचे आहे। म्हणजेच गुळाचे जे पाणी झालेले आहे त्यामध्ये आपल्याला कारले हे छान असे हलवून घ्यायचे आहे आणि पुन्हा 10 मिनिटानंतर हे कारले आपले लगेच शिजतात। कारले जर कोवळे असेल तर म्हणजे खूप लवकर त्याचा गाळ होतो। आता हे कारले आपले छान असे शिजले गेले आहे। तुम्ही बघू शकता कारले किती छान शिजले गेले आहे। आता यामध्ये मी थोडेसे 2 चमचे डाळीचे पीठ घालणार आहे। डाळीचे पीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान असे हे कारले परत एकदा परतवून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला फक्त मोजून 2 मिनिटे झाकण ठेवायचे आहे, कारण की डाळीचे पीठ शिजायला आपल्याला थोडासा वेळ लागेल म्हणून। आता हे डाळीचे पीठ पण छान असे शिजले गेले आहे आणि कारले एकदा छान असे हलवून घेऊया आणि यावरनं आता छान अशी हिरवीगार कोथिंबीर पेरायची आहे। तुम्हाला गुळाऐवजी जर साखर वापरायची असेल तरीही चालेल, पण मी इथे गूळ वापरला आहे। ही भाजी खायला एकदम अप्रतिम आणि चविष्ट लागते आणि मुलं तर छान असे फक्त बिना पोळीचीच कारल्याच्या फोडी उचलून खातात आणि बनवायला पण झटके फरशी होते आणि मुलांच्या डब्याला पण लवकर तयार होते आणि आमच्या घरात तर सर्वांनाच ही भाजी फार आवडते। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।